नमस्कार शेतकरी बांधवांनो, वादळी पाऊस आणि गारपिटी या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट. मित्रांनो, एक फेब्रुवारीला एक पश्चिमी विक्षोभ येऊन गेला आणि दिनांक 2 फेब्रुवारीसुद्धा एक मजबूत पश्चिमी विक्षोभ येत आहे. त्याचप्रमाणे विषुववृत्तावर अरबी समुद्र आणि त्याचप्रमाणे बंगालच्या समुद्रात 1 ते 2 ठिकाणी कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे आणि यामुळेच उत्तर भारतातील काही राज्यामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. तर पर्वतीय भागामध्ये बर्फबारीसुद्धा शक्यता आहे. मित्रांनो, या वातावरणीय बदलामुळे महाराष्ट्रातील काही भागामध्ये पाऊस असेल का, त्याचप्रमाणे दक्षिण भारतामध्ये काय परिस्थिती असेल याची संपूर्ण माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जवळपास 2 फेब्रुवारीचा हवामान अंदाज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, 2 फेब्रुवारी एक मजबूत पश्चिमी विक्षोभ येत आहे. त्याचप्रमाणे बंगालचा समुद्र आणि अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे 1 ते 2 राज्यामध्ये वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. या पश्चिमी विक्षोभामुळे जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये हलक्या प्रमाणात बर्फबारी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यातील काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस, तर काही भागामध्ये गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, साधारणपणे मंदसौर, रामगड, बकानी, मनोरठाणा, गुना, इस्लामगड, ललितपूर, झाशी आणि भिलवारा या परिसरामध्ये वादळी पाऊस आणि काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. साधारणपणे बकानी, श्यामगड, गुना आणि ललितपूर या ठिकाणी 2 फेब्रुवारी रोजी काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 2 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील सांगायचं झाल्यास महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही. परंतु 1 फेब्रुवारी रोजी येऊन गेलेल्या WTOमुळे तापमानात 1 ते 2 अंश डिग्री सेल्सिअसने हे न्यूनतम तापमान कमी होण्याची शक्यता आहे. नाशिक येथील न्यूनतम तापमान हे 17 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तिथं तापमान 29 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. जळगाव येथील न्यूनतम तापमान हे 18 आणि अधिकतम तापमान हे 30 अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. अकोला येथील न्यूनतम तापमान 16 आणि अधिकतम तापमान 31 अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. नागपूर येथील न्यूनतम तापमान 18 आणि अधिकतम तापमान 30 अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे. नांदेड येथील न्यूनतम तापमान 17 तर अधिकतम तापमान 31 अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान 18 आणि अधिकतम तापमान 30 अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.